नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण एक छानशी रेसिपी पाहतोय. तुम्ही इथं पाहू शकता, मी एक पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर. आता आपण तेल टाकून घेणार आहोत. तीन पळी तेल टाकलेलं आहे आपण. अजून एक पळी मी घेतलेलं आहे. एकूण 4 पळ्या आपलं तेल झालेलं आहे. आता यामध्ये आपण खडे मसाले घालणार आहोत. तुम्ही पाहू शकता, खडे मसाले घालतोय आपण. आता आपण कांदा टाकणार आहोत. तर यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट सुद्धा ॲड करायची आहे. कांदा चांगला लाल असा परतून घ्यायचा आहे. आलं लसूण पेस्ट सुद्धा आपण घालणार आहोत. एक चमचा हळद, काश्मीरी लाल तिखट, टोमॅटो, धना पावडर, जिरा पावडर, आता यावर आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण सुद्धा घालायचं आहे. यामध्ये आपण आता कांदा खोबऱ्याचं वाटण ॲड करणार आहोत. आता तुमच्या लक्षात आलंच असेल आपण काय बनवतोय. आज संडे आहे म्हणल्यावर नॉनव्हेजची रेसिपी आपण पाहतोय. तुम्ही बरोबर ओळखलं. आज आपण मटण बिर्याणी बनवत आहोत. इथं मटणासाठी ग्रेव्ही करून घेतलेली आहे. हे मटण आपण शिजवून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण यात मटण मसाला सुद्धा ॲड करणार आहोत. पाहू शकता, छान असा कलर आलेला आहे. आता याच्यावर आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत. 5 मिनिटं आपण झाकण ठेवायचं आहे. झाकणात आपण पाणी सुद्धा ठेवणार आहोत. मटण शिजवताना आपण ऑलरेडी मीठ त्यात घातलेलं आहे, पण आता सुद्धा या ग्रेव्हीमध्ये आपण मीठ घातलेलं आहे, तुम्ही पाहिलं. आता आपण हे शिजवलेलं मटण आहे ते आपण त्यामध्ये घालणार आहोत.
शिजवलेलं मटण आपण त्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर आपली मटणाची ग्रेव्ही छान अशी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मटण छान शिजलेलं आहे. आता आपण या शिजवलेला भातसुद्धा ॲड करणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथं मी शिजवलेला भात घेतलेला आहे. हा आपल्याला त्यामध्ये ॲड करायचा आहे. आता अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपली मटण बिर्याणी घरच्या घरी तयार झालेली आहे. 5 मिनिटं आपण झाकण ठेवून देऊया. वरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर ॲड करायची की आपली रेसिपी तयार आहे. अगदी सोप्या पद्धतीने मटण बिर्याणी तयार झालेली आहे. यावर आपण कोथिंबीर ॲड करणार आहोत. थोड्याच वेळात मी तुम्हाला दाखवते आपली बिर्याणी कशी झाली ते. आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर ॲड करणार आहोत. आपली बिर्याणी तयार झालेली आहे. साध्या सोप्या पद्धतीने मंडळी बघा, घरच्या घरी अवेलेबल असलेलं साहित्य बिर्याणी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. अगदी साधी सोपी पद्धत आहे मटण बिर्याणीची. मंडळी, तुम्हाला जरी माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदररित्या आपली मटण बिर्याणी तयार झालेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.